ते तुम्ही पुढे या. भ्रष्ट एमआयडीसीचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. वडगाव एमआयडीसीचा जाहीर निषेध, गाजर दाखवा एमआयडीसीचा जाहीर निषेध. केळे दाखवा गाजर एमआयडीसीचा जाहीर निषेध. मी वडगाव सिद्धेश्वर MIDC बाधितील शेतकरी. आज 10-12 वर्षे झालं आम्ही या MIDC संदर्भात अनेक तक्रारी केल्या, निवेदन दिले, उपोषणं केली आणि इथून सरकारनं पुन्हा आम्हाला जमिनी परत द्यायच्या ठरल्या. जमिनी परत द्यायचं आम्ही मान्य केलं. सरकारनं नुकसान भरपाई द्यायची म्हणून समिती गठीत केली, त्या समितीने बी अहवाल दिला नाही. शेवटी आमच्यावर भीक मागण्याची पाळी आली. आज आम्ही भीक मागू आंदोलन करायला, पण सरकार त्याची बी दखल घेत नाही. आम्हाला साधं कलेक्टर ऑफिसच्या गेटसमोर उभा द्यायला तयार नाही. सरकार MIDC करायला तयार आहे, डिजिटल इंडिया करायला तयार आहे, चौकड म्हणले कामं करायला तयार आहे. पण आमच्या MIDCचा त्यांना का म्हणजे दुःख वाटायलंय का, आम्हाला त्यांनी म्हणजे लांब सारले कशामुळं एवढं का. अनेक MIDC महाराष्ट्रामध्ये झाल्या. दऱ्याखोऱ्याच्या जमिनी त्यांनी घेऊन तिथं शेतकऱ्यावर गोळीबार केलं, त्यांच्यावर अन्याय केला आणि ती MIDC म्हणून जमिनी घेतल्या. अनेक रस्ते करायचं म्हणून अनेक शेतकऱ्याला बळजुबरीनं त्यांच्या जमिनी घेतल्या. मग आमच्या जे MIDC विरोधात त्यांचं एवढं का म्हणून ताब्यात घेऊन आता परत द्यायले ती बी बिना म्हणजे नुकसान भरपाई सहित. आम्ही किती वेळ म्हणजे त्रास सहन करायचा. आमचे लेकरं बाळ, आमचे आई वडील, आजोबा पंजोबा मेले ह्या पैशासाठी आणि आमच्यावर मारायची वेळ आली. आज आम्ही शिवाजी चौकातून आज आंदोलन भीकमाग आंदोलन केलं, पण आम्हालाही कलेक्टर ऑफिसमध्ये जायला परवानगी सध्या साधी द्यायला तयार नाही. ती आम्ही करायचं काय, सरकारने याच्यावर काय निर्णय घेतय का नाही, नाहीतर मग आम्हाला स्व इच्छा मरणाची तर त्यांनी परवानगी द्यावी. जिल्हाधिकारी आता